आमदार रोहित पवार सध्या आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्यासोबत चर्चा करू। दादा, अजितदादांच्या अपघातानंतर बारामतीमध्ये विमान अपघाताचं प्रमाण सातत्यानं होते, पुन्हा एकदा विमान अपघात झालाय बारामतीमध्ये। नाही आता काय झालंय, AIB असू द्या नाहीतर तुम्ही जे काही एव्हिएशन मंत्रालय असू द्या, त्यांचं कुठेही या ट्रेनिंग सेंटरवर लक्ष नाहीये। आता बारामतीमध्ये अजितदादांचा ॲक्सिडेंट झाल्यानंतर हे जे काही ट्रेनिंगचे तिथं स्कूल चालवतात आणि तिथं जे काही छोटे मोठे विमानं आहेत, माझ्या अंदाजाने 5 ते 6 ॲक्सिडेंट तिथं झाले असावे। हा जो विशेष ॲक्सिडेंट झाला हा तो उडलंच नाही, ते साईडलाच घसरलं आणि बाजूला ते विमान तिथं गेलं। त्यामुळे मग नॉर्म्स अँड रेग्युलेशन जे असतात त्या इथं पाळल्या जात नसतील तर मग जी मुलं आणि मुली आज पायलट बनण्याचं स्वप्न मनामध्ये घेऊन पुढे चाललेले आहेत, ते पायलट व्हायच्या आधीच एखादं विमान जर ॲक्सिडेंटमध्ये तिथं डॅमेज झालं नाही तर त्यात त्या मुलामुलीच्या भवितव्याला जर अडचण आली त्याला जबाबदार कोण? त्यामुळे कुठेही शासनामध्ये असणारे एव्हिएशन मंत्रालयाचे जे अधिकारी आहेत त्यांचं कुठेही या ट्रेनिंग स्कूलवर न बारामतीच्या न कुठल्याच या देशातल्या लक्ष आहे असं आपल्याला म्हणावं लागेल। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आपल्या पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी एकत्रित प्रवास केला, विमान प्रवास। चांगली गोष्ट आहे, पेट्रोल वाचवत असावेत, त्यामुळे एकत्र एका विमानातून त्या ठिकाणी ते जात असावेत। आता ते इंडिगोचं विमान होतं का प्रायव्हेट होतं हे मला तरी सांगता येणार नाही, पण आता समजा योगायोगाने जयंत पाटील साहेब ज्या दिशेने जात होते त्या दिशेने मुख्यमंत्री साहेब सुद्धा जात असतील आणि मोठे नेते एकत्र आल्यानंतर चर्चा होतच असते, पण ती चर्चा काय नेहमी राजकारणाचीच होती असं नसतं। मनोज जरांगे पश्चिम महाराष्ट्राचा दौरा करतात, ते असं म्हणतात की आरक्षणासाठी मी जर जीव देऊ शकतो तर एखाद्याचा जीव घेऊ सुद्धा शकतो, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली। सामाजिक दृष्टिकोनातून ते अनेक वेळा लढा लढत आलेले आहेत, त्यांचं उपोषण आणि आंदोलन आपण सगळ्यांनी तिथं बघितलेलं आहे। त्यांची भावना आहे की सरकारमध्ये असणाऱ्या काही लोकांनी त्यांना फसवलेलं आहे। आता हे सरकारच असं आहे की ते सगळ्यांनाच फसवत चाललेलं आहे, त्यामुळे फक्त एकाच समाजाला फसवलंय असं नाही। आता झालं असं की तुम्ही बघितलं असेल इलेक्शनच्या काळामध्ये जो वाद निर्माण झाला होता मराठा आणि OBC, त्याचा राजकीय फायदा हा भाजपच्या सरकारने खूप मोठ्या प्रमाणात घेतला, नेत्यांनी घेतला आणि सत्तेत 2024ला सत्तेत येण्यामध्ये या वाद सुद्धा कारणीभूत असावा असं आम्हाला वाटतंय। आमचं मत आहे समाजामध्ये आम्हाला वाद नको, न्याय मिळाला पाहिजे, पण न्याय जर मिळवायचा असेल तर असं आंदोलन करून आपल्याला मिळणार नाही। आपल्याला पार्लमेंटमध्ये जाऊनच घटना दुरुस्त तिथं करावी लागेल, त्याच्याशिवाय आरक्षण कुठल्याच समाजाला तिथं दिलं जाऊ शकत नाही। ही वस्तुस्थिती आहे, ही कुणीतरी सगळ्यांनीच मान्य केली पाहिजे आणि त्या अनुषंगाने मला असं वाटतंय तो लढा, पार्लमेंटचा लढा त्या ठिकाणी लढला पाहिजे। सरकार आरक्षणाच्या बाबतीत फसवत आहे अशी प्रतिक्रिया आमदार रोहित पवार यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते। लक्ष्मण जाधव, TVNN मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।